माहेर म्हणलं की बायकांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुलं फुलतात. माहेर हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला शांती वाटते. लेक येणार म्हटल्यावर आई वडील दारात उभे राहून वाट बघतात. ते माहेर असतं. लेक सासरी निघाल्यावर आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ते माहेर असतं. असं म्हणत कावेरी दाराकडे वळाली. खूप खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. जीत कार घेऊन मेन गेट समोर तिची वाट बघत उभा होता. कावेरी गाडीमध्ये येऊन बसली. आज खूप खुश आहेत राणी साहेब, जीत मस्तीमध्ये बोलू लागला. माहेरी जायचं म्हटलं की प्रत्येक मुलगी खुश असते. तुम्हाला माहित आहे का, राधाताई पण निघाली आहे. आताच मी फोन केला होता तिला, कावेरी खुशीत म्हणाली. कावेरी, तू माहेरून घरी परत कधी येणार? तुला तर माहित आहे तू घरी नसलीस की घराची काय हालत होती. नवरोबा, जबाबदारी कधी संपणार नाही. कमीत कमी 4 दिवस माहेरपणाचा आनंद घेऊ द्या, मग परत घरी यावंच लागेल ना नवरोबासाठी. असं म्हणून ती हसू लागली. जीत, तुम्हाला तर माहीतच आहे मला त्यांची सगळ्यांची किती आठवण येते. आई, सगळ्यांची किती आठवण येते. आईबाबा गेल्यानंतर वीर दादाने आम्हाला आईबाबाची कमी जाणवू दिली नाही. तुम्हाला असं वाटत असेल तर कार्यक्रमानंतर तुम्ही पण माझ्या माहेरी थांबा. जीत म्हणाला, नको रे बाबा, मी कार्यक्रम झाला की माझ्या घरी निघून येईल. तुझं माहेर पण तुला मुबारक असू दे. असं म्हणून दोघं हसू लागली. कावेरी म्हणाली, राधाताई पण निघाली आहे माहेरी जाण्यासाठी. त्यावर जीत म्हणाला, साडू साहेब येणार आहेत का? नाही, दाजी येणार नाहीत. त्यांच्या ऑफिसमध्ये 1 दिवसाची सुट्टी घेतली तरी पगार कट करून घेतात. आणि राधाताईच्या घरची परिस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे. कावेरी आणि राधा त्यांच्या माहेरी जात होत्या. त्यांच्या भावाच्या मुलाचा 5वा वाढदिवस असल्यामुळे तो वाढदिवस साजरा करायचा होता. वीर हा राधा आणि कावेरीचा एकुलता एक भाऊ होता. केतकी वहिनी राधा आणि कावेरीला बघून खूप खुश झाली. रात्री कार्यक्रम होता. त्यांची तयारी जोरात चालली होती. वीरने दोन्ही बहिणीचे स्वागत केलं आणि त्यांच्या राहण्याची नीट व्यवस्था केली. पण वाढदिवसासाठी आलेल्या पाहुण्यांना पत्रवाळीमध्ये जेवण द्यायचं नाही असं वीर दादाचं म्हणणं होतं. त्याच्यासाठी घरातील भांडे जेवणासाठी काढायचं ठरलं होतं. केतकी म्हणाली, आपल्याकडे स्टील आणि काचेची खूप सारे भांडे आहेत. ते काढून कामवाल्या बाईकडून घासून घेते, म्हणजे जेवण त्याच भांड्यात देता येईल. वीर, रिटर्न गिफ्टसाठी मी चांदीचे नाणे आणायला सांगितले होते, ते घेऊन आलात का? हो, सराफाला सांगून ठेवला आहे. आज त्यांचा माणूस येईल चांदीचे सिक्के घेऊन. तो सोनार म्हणाला होता, इतके नाणे आहे तर मी घरी आणून देईल. राधा आणि कावेरीला जुन्या आठवणी आठवल्या. तो दिवस आईबाबांनी मन मारून वीरला शिकवलं होतं, वाढवलं होतं. आज वीरजवळ अपार धन आहे, पण हे सर्व बघण्यासाठी आईबाबा जिवंत नाहीत. बघण्यासाठी आईबाबा जिवंत नाहीत. राधा म्हणाली, कावेरी, आज आईबाबा दादाची सफलता बघायला असायला हवे होते आपल्यात. त्यांना किती आनंद झाला असता हे सगळं बघून. हो ताई, दादा आणि वहिनी मजेत आहेत. हो का? सोड हे सगळं. राधाताई, तुला हे माहीत आहे का, केतकी वहिनी संध्याकाळी 20,000ची पैठणी घालणार आहे. त्यांचा फोन आला होता मला. त्या म्हणाल्या सगळ्यांनी पैठणी घालायची आहे. तशी थीमच ठरवली आहे त्यांनी, म्हणून मी पैठणी घेऊन आले आहे. ताई, तू पैठणी घेऊन आली आहेस का? हो, आणली आहे, पण जास्त भारीतली नाही. हे बघ. राधाने बॅगमधून पैठणी काढली. हो ताई, चांगली आहे, पण मी 2 साड्या आणल्या आहेत. तुला जी आवडेल ती घाल. कावेरीने तिच्या दोन्ही साड्या राधाला दाखवल्या. राधाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती हे कावेरीला माहीत होतं, म्हणून ती कधीही काही आणताना जास्तच आणायची. कारण महागड्या साड्या वस्तू राधा पण घालू शकेल. राधा खूप स्वाभिमानी होती, म्हणून कावेरी तिला कधी जाणू देत नव्हती की ती जाणून बुजून 2 वस्तू घेऊन येते. राधा म्हणाली, नको कावेरी, मी साडी आणली आहे तर तुझी कशाला घालू? घाल ताई, हे प्रेम आहे माझं. तू साडी घातलीस तर मला बरं वाटेल. असं म्हणून कावेरीने जबरदस्तीने राधाला साडी घालायला सांगितली. तिच्या मनात नव्हतं कावेरीची साडी घालायची, पण रात्री तिने ती साडी घातली तर तिला बरं वाटलं. तिला खूप आनंद झाला होता, कारण या कार्यक्रमात राधाची साडी खूपच हलकी वाटली असती. रात्री कार्यक्रमात केतकी वहिनी खूप सुंदर दिसत होत्या.
त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत सोन्याचे दागिने घातले होते. केतकी वहिनी तिच्या माहेरच्या आणि त्यांच्या मैत्रिणी यांच्याबरोबर व्यस्त होत्या. तसेही केतकी वहिनींना हायफाय सोसायटीच्या बायकाबरोबर राहण्याची सवय इतकी पडली होती की त्यांना दुसरं कोणी नजरेसमोर दिसतच नव्हतं. कावेरी आणि राधाने येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित केलं, कारण येणाऱ्या पाहुण्यांना असं वाटू नये की ज्यांच्या कार्यक्रमात आलो ते आपल्याला विचारतही नाहीत. वीरदादा मात्र सगळ्यांना मान देत होता. वीरदादाचा स्वभाव होताच तसा व्यवहारिक. वीर पूर्ण आपल्या आईवडिलावर गेला होता. सगळे पाहुणे जेवण करून घरी निघून गेले होते. वीरने विचारलं, राधा आणि कावेरी, कसा झाला कार्यक्रम? तुम्हा दोघींना काही कमी तर पडलं नाही ना? दादा, कार्यक्रम तर खूपच छान झाला. तू अरेंज खूप छान केला होता. थोड्या वेळ गप्पा मारून तिघं बहीण भाऊ आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. केतकीच्या माहेरचे लोक काही कारणामुळे केतकीकडे राहू शकले नाहीत, म्हणून केतकी वहिनी त्यांना गेटपर्यंत सोडायला गेली होती. सकाळी किचनमधून येणाऱ्या आवाजाने कावेरीची झोप उडाली. ताई, हे काय? तू सकाळी सकाळी उठून रात्रीचे खरकटे भांडे घासत बसलीस आणि केतकी वहिनी आणखीन झोपेतून उठल्या सुद्धा नाही. कावेरी, रात्री कार्यक्रम पार पडल्यानंतर केतकी वहिनी म्हणत होत्या, आज त्यांची कामवाली येणार नाही. माझी झोप सकाळी लवकर झाली. मी पाहिलं बाहेर भांड्याचा ढीग पडला आहे, म्हणून मी भांडी घासायला बसले. कावेरी म्हणाली, ताई, वहिनीच्या अनेक ठिकाणी ओळखी आहेत. त्यांच्या एका फोनवर 10 कामवाल्या उभ्या राहतील. तसंही वहिनी म्हणतात, कधीही त्यांच्या कामवालीने सुट्टी घेतली तर त्या दुसऱ्या बाईला बोलून काम करून घेतात. यांच्याकडे एवढा मोठा कार्यक्रम होता. आज काम खूप पडणार आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या बाईला बोलवलं असेल. तू का भांडी घासायला बसतेस? तू एकटीच का करतेस हे काम? एकदा केतकी वहिनीला उठू दे, त्या काय म्हणतात ते बघू. त्या जर म्हणाल्या, आपल्याला घरी सगळं करावं लागेल, तर आपण तिघीजणी मिळून सगळं काम हाताने करून घेऊ. चल बाहेर बस, मी चहा करून घेऊन येते. पहिलं चहा पिऊन घेऊ, कावेरी म्हणाली. कावेरी, तू इकडे चहा ठेव, मी तोवर काही भांडी घासून घेते. मग बरोबर बसून चहा घेऊ. बघ ना, तसेही 10 वाजले आहेत. केतकी वहिनी कधी उठेल काय माहीत. तोपर्यंत रात्रीचे हे खरकटे भांडे तसेच पडून राहतील, म्हणून थोडे भांडे घासून येते. एकदा कळालं की कामवालीचं काय झालं, मग सोबत मिळून काम करू. राधा काम करायची म्हणून केतकी वहिनी तिच्याशी खूप चांगलं वागायची, तिची इज्जत करायची. पण राधाचा नवरा जास्त कमवत नव्हता आणि राधाचा स्वभाव पण खूप प्रेमळ होता, म्हणून केतकीला माहीत होतं राधाला काही म्हणलं तर ती काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा परिणाम हा होता की केतकीला रात्रीच्या जेवणाच्या भांड्याचं काही पडलेलं नव्हतं आणि इकडे राधाताई सकाळी लवकर उठून खरकटी भांडी घासायला बसली होती. कावेरीला सगळं कळत होतं, पण ती बोलून कटू होऊ इच्छित नव्हती. राधाताईचं मन खूप साफ होतं, म्हणून तू केतकी वहिनीबद्दल वाईट ऐकू शकली नसती. कावेरीच्या मनात असून सुद्धा ती केतकीचं खरं रूप राधाला दाखवू शकत नव्हती. दुसऱ्या कामवालीला बोलवण्याची गरज केतकी वहिनीला वाटलीच नव्हती, कारण राधाताई घरात आहेत ना. कावेरी हा विचारच करत होती, तोवर तिला केतकीचा जोरात आवाज आला. केतकी वहिनी जोरात चिरकतच होती. माझा सोन्याचा नेकलेस मिळत नाही हे ऐकून सगळ्यांना फिरल्यासारखं झालं. केतकी जोरात बोलतच होती. सगळीकडे पाहिलं पण नेकलेस कुठे सापडला नाही. वीर म्हणाला, तू शांत हो, राधा आणि कावेरी नेकलेस शोधतील. सगळे नेकलेस शोधू लागले, पण नेकलेस काही केल्या सापडला नाही. दुपारचे जेवण बनवून दोघी बहिणी आणि केतकी सोबत जेवाय बसल्या. केतकी बोलता बोलता म्हणाली, एखाद्या वेळेस नजर चुकीने तुमच्या बॅगेमध्ये तर नेकलेस आला नाही ना? ताई, तुमच्या बॅग चेक करा. हे ऐकून कावेरीला खूप राग आला आणि ती म्हणाली, वहिनी, तू काय बोलत आहेस? असं कसं होईल? सोन्याचा नेकलेस नजर चुकीने येत असतो का? रात्रीच्या कार्यक्रमानंतर आम्ही कपडे चेंज केले आणि झोपलो. आम्हाला एवढी पण अक्कल नाही का की सोन्याचा नेकलेस बॅगेत जाईल आणि आम्हाला कळणारही नाही? राधाने वातावरण सांभाळून घेतलं आणि म्हणाली, आम्ही आमच्या बॅगा एकदा चेक करतो. केतकी रूममध्ये जाऊन वीरला बोलू लागली, मला राधाताईवर संशय आहे. त्यांनी तर माझा नेकलेस चोरला नाही ना? तसेही त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाही, तंगी आहे. त्यावर वीर म्हणाला,
केतकी, तू वेडी आहेस का? तुला कळते का तू काय बोलत आहेस? तू माझ्या बहिणीवर चोरीचा आळ घेत आहेस. केतकी म्हणाली, मला माहित आहे. काल कार्यक्रमात राधाताई कावेरीची साडी घालून मिरवत होत्या. एक पैठणी साडी घेण्याची लायकी नाही. त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं कावेरीने. ती राधाकडे गेली आणि म्हणाली, ताई, आपण आताच्या आता इथून निघून जाऊ. आता आपण एक क्षणही इथे थांबायचं नाही. इतक्यात केतकीचा मुलगा तिथे आला आणि म्हणाला, हे बघ मम्मी, मला काय सापडलं तुझ्या बेडच्या खाली. पाहिलं तर तो केतकीचा नेकलेस होता, जो रात्री त्यांनी काढून तसाच ठेवला होता आणि तो बेडच्या खाली जाऊन पडला होता. हे सगळं पाहून कावेरीला खूप राग आला होता. ती बोलू लागली, वहिनी, तुमचं सामान तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत नाही आणि इतकं सहजपणे दुसऱ्यावर चोरीचा आळ घेता. मला आजही आठवतं, तुमचं डोहाळे जेवण होतं त्यावेळी तुम्ही असं सोन्याची अंगठी किचनमध्ये ठेवून विसरला होतात आणि तेव्हाही सगळ्यांच्या बॅगा चेक करायला सांगितलं होतं. मला माहीत आहे आमच्यापेक्षा तुम्ही 10 पट श्रीमंत आहात. मी पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दुसऱ्याला खाली दाखवणार, त्यांचा अपमान करणार. तुमचं असं वागणं राहिलं तर कोणी तुमच्या घरी येणार नाही. राधाताईकडून काम करून घ्यायचं म्हटलं की तिला गोड गोड बोलता आणि आज नेकलेस नाही म्हणलं की तिच्यावर तुम्ही संशय करू लागलात. खूप छान वहिनी, खूप छान. मला माहीत आहे, तुम्हाला जर वाटलं असतं तर तुम्ही दुसरी कामवाली बोलून काम करून घेतलं असतं. पण तुम्ही मुद्दामून कामवालीला बोलवलं नाही, कारण राधाताई उठून काम करते. वहिनी, कोणाच्या घरची परिस्थिती चांगली नाही म्हणजे तुम्ही त्याचा गैरफायदा उठवणार का? तर ताई सरळ स्वभावाची आहे म्हणून ती तुमचं खोटं रूप बघू शकत नाही. केतकीला आपली चूक कळाली. तिने दोन्ही बहिणीची माफी मागितली. वहिनी, तुम्ही माफी मागावी ही आमची इच्छा नाही, पण तुम्ही तुमचं सामान सांभाळून ठेवत जा. या प्रकारे कोणावरही संशय घेणं बरोबर नाही. राधा हळू आवाजात म्हणाली. कावेरी म्हणाली, इतकं होऊनही इतक्या शांतपणे बोलत आहेस तू? पण मी सांगते, माझ्या बहिणीचा अपमान होईल अशा माहेराशी माझं काहीच नातं नाही. अशा माहेरापेक्षा मी बिनमाहेरचं राहिलेलं बरं. त्यावर वीर दादा म्हणाला, प्लीज कावेरी, तुझ्या बहिणीच्या चुकीची मी माफी मागतो, पण तू माहेरी न येण्याचं बोलू नकोस. कावेरी म्हणाली, दादा, आईबाबानंतर इथे येऊन आम्ही त्यांच्या आठवणीत जगतो, मग त्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही समजत नाही. मी फक्त गप्प याच्यासाठी आहे की माझं माहेर तुटू नये. त्यावर राधा म्हणाले, दादा, तुझ्या तोंडाकडे बघून तर आम्ही माहेरी येतो. केतकी वहिनी, असं कधी वागलीच नाही की माहेरी यावंसं नाही वाटावं. राधा आणि कावेरीने वहिनीला माफ तर केलं, पण माहेरी येणं खूप कमी करून टाकलं. जिथे आपल्या स्वाभिमानाला ठेस पोहोचते तिथे जाण्याचा मोह संपून जातो. काहीसं असंच झालं दोन्ही बहिणींचं. आई बाबा हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातलं पहिलं माहेर. त्यांचं अस्तित्व म्हणजे माया, प्रेम, जिव्हाळा आणि निस्वार्थ जपणूक. पण एक दिवस असाही येतो जेव्हा हे दोन जीवनाचे आधारस्तंभ आपल्याला सोडून जातात. त्यांच्यानंतर उरतो तो फक्त आठवणीचा गंध आणि त्यांच्याशिवाय उरलेले ते घर, आपलं माहेर. आईबाबानंतरचं माहेर हे फक्त 4 भिंतीचं घर नसतं, ते असते एक श्वास घ्यायची जागा, मन मोकळं करून रडता येईल अशी सावली. आईच्या पदरासारखी मायेची झुळूक अजूनही त्या घरात फिरत असते. बाबांच्या शब्दासारखी शांतता अजूनही त्या भिंतींना लाभलेली असते. आणि आपण तिथे पोहोचतो की काळजाच्या खोल कोपऱ्यात दडलेली वेदना डोळ्यातून वाहू लागते. आईच्या नाही, पण तिच्या आठवणीच्या स्पर्शाने कपाळ थोपटावा वाटतं. बाबा नाहीत, पण त्यांचा हात अजूनही पाठीशी आहे असं वाटतं. आईबाबानंतरचं माहेर हे घर नसतं, ते संवेदना असते. ते गुपित असतं जिथे आपण पुन्हा एकदा फक्त मुलगी होतो. जबाबदाऱ्यांपासून, भूमिका, सासर, संसार सगळं क्षणभरासाठी विसरून मन पूर्णपणे त्यांच्या आठवणीत न्हाऊन निघतं. माहेर म्हणजे आता त्यांच्या नसण्यामधून त्यांच्या असण्याची अनुभूती. माहेर म्हणजे आपलेपणाचं शेवटचं हक्काचं ठिकाण. आणि माहेर म्हणजे आईबाबा जरी नसेल तरी त्यांची माया अजूनही आपल्यासाठी तिथे उभी आहे, हसरी अलगद, आपल्याला कुशीत घेण्यासाठी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.